भावाच्या लग्नानंतर उमा पहिल्यांदा माहेरी आली. तेव्हा तिला घरातलं वातावरण संपूर्ण बदलल्यासारखं जाणवत होतं. तिने आनंदाने घरात प्रवेश केला. सगळ्यात पहिल्यांदा ती नवीन वहिनीला म्हणजेच सीमाला भेटली. तिला गळ्याला लावून घेत उमाने मोठ्या प्रेमाने विचारलं, "मग वहिनी कशी आहेस?" "मजेत." हलकंसं हसू चेहऱ्यावर आणत सीमा उत्तरली आणि उमाच्या हातातली बॅग स्वतःच्या हातात घेत सीमा म्हणाली, "तुम्ही प्रवास करून थकला असाल. चला अगोदर थोडंसं आराम करून घ्या. तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा आणि नाश्ता तयार करते." सीमाकडे बघून उमाला आश्चर्य वाटत होतं, कारण सीमाच्या लग्नाला फक्त 2 महिने झाले होते. पण तिच्या चेहऱ्यावरची चमक मात्र बऱ्यापैकी उडाली होती. उमा तिच्या आईला भेटली. आईने प्रेमाने तिला मिठी मारली आणि म्हणाली, "एवढी मोठी बॅग घेऊन यायची काय गरज होती? मी तुला सांगितलं होतं ना, आता इथं साड्यांना काही कमी नाही म्हणून." यावर उमा हसून म्हणाली, "साड्या आहेत, पण वहिनीचा ब्लाऊज मला कसा येईल? वहिनी किती बारीक आणि मी बघ केवढी दिसते." असं म्हणून उमा हसली. बाथरूममध्ये साबण आणि टॉवेल ठेवत सीमाने त्या दोघींकडे एक नजर टाकली. हातपाय धुवून उमाने थोडा आराम केला. तोपर्यंत सीमा नाश्ता घेऊन आली. उमाला पुन्हा पुन्हा जाणवत होतं, सीमा जे काय करते ते फक्त कर्तव्य म्हणून करते. तिच्यामध्ये आपुलकी अजिबात दिसत नव्हती. एवढ्यात उमाला काहीतरी आठवलं आणि ती म्हणाली, "हे बघ वहिनी, मी तुझ्यासाठी काय आणलं." उमाने एक सुंदर असा हार सीमाच्या हातात दिला. सीमाने ओझरत्या नजरेने त्या हाराला बघितलं आणि हात सासूच्या दिशेने पुढे केला. हे बघून सीमाने आश्चर्याने विचारलं, "का गं वहिनी, तुला हार आवडला नाही का?" यावर सीमा संकोचाने म्हणाली, "आवडला तर खूप ताई, पण पण काय वहिनी, हा तर मी तुझ्यासाठी आणलाय. तो तू स्वतःच्या जवळ ठेवून घे." सीमाला थोडा वेळ काही समजेना. तो हार हातात घेऊन ती थोडा वेळ तशीच उभी राहिली. आई गुपचूप दोघींकडे बघत होती. उमा म्हणाली, "काय झालं आई? सीमा एवढा संकोच का करते?" आई सीमाकडे बघत म्हणाली, "आता काय फक्त नखरेच करायचीत की ठेवूनही देशील? माहीत नाही कसलं शिक्षण झालं ते. समोरच्या व्यक्तीचं मन सांभाळायला तर अजिबात येत नाही. वरून रागही नाकाच्या शेंड्यावर येतो." आई तिखट शब्दात बोलत होती. उमाची आपुलकी बघून सीमाचं मन मात्र भरून येत होतं. तिचे पाणावलेले डोळे उमाच्या नजरेतून सुटले नाहीत. उमाने सगळ्यांसाठी काही ना काही भेटवस्तू आणल्या होत्या. छोटी बहीण गुड्डीसाठी पर्स, भाऊ राहुलसाठी सुंदर वॉलेट आणि छोटा भाऊ संदीपसाठी घड्याळ. सगळेजण आपापल्या भेटवस्तू घेऊन खूप खुश झाले. उमा गप्प राहून सगळं बघत होती. उमा म्हणाली, "वहिनी, तुम्ही काश्मीरला फिरायला गेला होतात, तेव्हा आमच्यासाठी काय आणलं?" उमानं हसत हसतच सीमाला टोकलं. सीमाने हलकं हास्य चेहऱ्यावर आणत मान खाली घातली. काय उत्तर द्यावं तिला समजत नव्हतं. एवढ्यात संदीप म्हणाला, "ताई, वहिनींनी आणलेल्या सगळ्यांच्या भेटवस्तू तर आईकडेच आहेत. आता आईच तुला दाखवेल." "संदीप, आजकाल तू खूप जास्त बोलतोस." आई संदीपला रागाने म्हणत होती. "यात रागावण्यासारखं काय आहे आई? संदीप काय खोटं बोलतो का?" राहुल म्हणाला. "आता तू सुद्धा सीमाचीच बाजू घेतोस का?" असं म्हणता म्हणता आईच्या तोंडून कडवट शब्द निघत होते. राहुल म्हणाला, "आता तूच सांग उमा, यात बाजू घेण्याचा काही विषय आहे का? मी तर एक साधीच गोष्ट सरळ शब्दात बोललो. माहीत नाही आईला काय झाले. लग्न झाल्यापासून मी तर पुरता परेशान झालो. जेव्हा मी कोणत्याही विषयावर काहीही बोलतो तेव्हा आई म्हणत असते, 'तू सीमाचीच बाजू घेत असतो, विषय वाढतोय.' असं बघून सीमा पटकन उठली आणि आपल्या खोलीत जाऊन बसली. डोळ्यातून पाणी गळण्या अगोदर तिने पदराने डोळे पुसले आणि मनातल्या मनात ती विचार करत होती, आत्ताच तर वैवाहिक आयुष्य सुरू झालं आणि आत्ताच असे हाल आहेत, पुढे तर काय होईल याचा ती गांभीर्याने विचार करत होती. ज्या पद्धतीने ओमाने स्वतःच्या बहीण भावांना भेटवस्तू आणल्या होत्या, त्याच प्रकारे सीमाने सुद्धा काश्मीरहून सगळ्यांसाठी भेटवस्तू आणल्या होत्या. स्वतःच्या एकुलत्या एक भावाला टी शर्ट आणला होता आणि आईसाठी एक सुंदर अशी शॉल तिने प्रेमाने आणली होती. बाबांसाठी सुद्धा एक सुंदर वॉलेट आणलं होतं. तिला आठवत होतं, जाता जाता तिच्या बाबांनी तिच्या पर्समध्ये 2,000 रुपये गुपचूप घातले होते, कारण त्यांची लाडूबाई काश्मीर फिरायला जाणार होती. आई, बाबा आणि भाऊ भेटवस्तू बघून किती खुश होतील याचा ती मनातल्या मनात विचार करत होती आणि आनंदी सुद्धा होत होती. उमा, गुड्डी, त्याचसोबत संदीप आणि त्यांचे आईला सुद्धा
तिने काही ना काही आणलं होतं. राहुलने तिच्यासाठी एक सुंदर असा गळ्यातला हार विकत घेतला होता आणि मोठ्या प्रेमाने त्याने स्वतःच्या हाताने सीमाच्या गळ्यात तो घातला होता आणि तो काश्मीरी कुर्ता जो घालून तिने राहुलसोबत फोटो काढले होते. काश्मीरवरून ते खूप आनंदाने परतले होते आणि एक एक वस्तू बॅगेतून काढून ते दाखवत होते. राहुलच्या आईसाठी काश्मीरी सिल्कची साडी सुद्धा त्यांनी आणली होती आणि बाबांसाठी गरम कोट तिथून आणला होता. राहुलची आई एक एक वस्तू नीट बघत होती आणि शेवटी तिने सगळ्या वस्तू उचलल्या आणि स्वतःच्या कपाटात ठेवून दिल्या. शेवटी आईची नजर सीमाच्या गळ्यातल्या सुंदर महागड्या हारावर पडली. हार बघून गुड्डीने विचारलं, "वहिनी, तो हार सुद्धा तिथूनच घेतला का? मला बघू द्या." तेव्हा सीमाने स्वतःच्या गळ्यातला हार काढून गुड्डीच्या हातात दिला होता. गुड्डीने तो गळ्यात घालून बघितला. गुड्डीच्या गळ्यात हार बघून आई म्हणाली, "गुड्डी, हा तर हार तुला खूप छान दिसतोय. चल, आता तो काढून ठेव. सणावाराला किंवा विशिष्ट कार्यक्रमात हा घालत जा." असं म्हणून आईने तिच्या हातातला हार घेतला आणि तो सुद्धा स्वतःच्या कपाटात ठेवून दिला. हे बघून राहुल आणि सीमा अचंबित झाले होते. राहुलने किती प्रेमाने ही पहिलीच भेटवस्तू सीमाला दिली होती. गुड्डी आणि तिच्या आईने अगदी हिसकावून घेतल्यासारखा तो हार घेतला होता. त्याचे जास्त दुःख तर सीमापेक्षा राहुलला झाले होते. त्यावर तो काहीतरी बोलणार होता, पण सीमाने त्याला गप्प राहण्यासाठी डोळ्यांनी खुणावलं होतं. 2 दिवसानंतर सीमाचा छोटा भाऊ सीमाला नेण्यासाठी घरी आला होता. आल्यावर त्याने सुद्धा सीमाला तोच प्रश्न केला, "ताई, तुम्ही काश्मीरला फिरायला गेला होतात. प्रवास कसा झाला आणि तिथून माझ्यासाठी काय आणलं ताई? आत्ता दाखवते." असं म्हणून सीमा सासूजवळ गेली आणि म्हणाली, "आई, भाऊ आणि आई-बाबांसाठी ज्या भेटवस्तू आणल्या होत्या त्या देता का?" त्यावर तिची सासू तिला म्हणाली होती, "काय बोलतेस तू? तू आणलेली भेटवस्तू तुझे आई-वडील थोडेच स्वीकारणार आहेत. त्यामुळे त्यांना सांगायची गरज आहे का की तू त्यांच्यासाठी भेटवस्तू आणल्या म्हणून? आता गुड्डीचं लग्न होईल तेव्हाही अशा वस्तू लागणारच आहेत ना आपल्याला. घरातल्या गोष्टी जरा आत्तापासूनच लक्षात घेत जा." सासूबाईंच्या अशा गोष्टी ऐकून सीमाचं मन खूप दुखावलं होतं. तिला मोठा प्रश्न पडला होता. आता भावाला जाऊन मी काय सांगू? दुःखी मनाने सुद्धा तिने स्वतःला सावरलं आणि खोटं हसू चेहऱ्यावर आणत ती भावाकडे गेली आणि म्हणाली, "तुझे भाऊजी जेव्हा ऑफिसमधून येतील ना, तेव्हा दाखवेन. अलमारीची चावी त्यांच्याकडेच गेली ना." असं म्हणून तिने वेळ काढून नेली. ऑफिसमधून जेव्हा राहुल आला तेव्हा सीमाने सगळ्या गोष्टी एकट्याला बाजूला घेऊन सांगितल्या. त्यावर आईच्या मस्क्या काढत महामुश्किलीने राहुल फक्त सीमाच्या भावाचं टी-शर्ट आईकडून काढून घेऊ शकला. पण तेवढ्यासाठी त्याला खूप काही ऐकावं लागलं. सीमाच्या माहेरून मिळालेल्या सगळ्या वस्तू तिच्या सासूने स्वतःकडेच ठेवल्या होत्या. सीमाला कळून चुकलं होतं की ती पुन्हा त्या वस्तू डोळे भरून बघूही शकणार नाही. लग्नानंतर सीमाच्या नातेवाईकांनी तिला ज्या सुंदर साड्या दिल्या होत्या त्या सुद्धा सासूने स्वतःजवळच ठेवल्या होत्या आणि आता ती कुठेही जाताना सीमाचीच साडी घालून जाऊ लागली होती. गुड्डीने सुद्धा स्वतःची जुनी घडी सोडून सीमाचीच घडी घालायला सुरुवात केली होती. हे सगळं बघून सीमाला खूप दुःख होत होतं, पण ती गप्प राहत होती. किती मन लावून तिने खरेदी केली होती. लक्षात तर राहुलच्या सुद्धा येत होतं, पण तो गप्प राहणं योग्य मानत होता. "काय चाललंय वहिनी?" उमाचं वाक्य ऐकून सीमा दचकून भानावर आली. "काय नाही ताई, या ना, बसा." उमा म्हणाली, "वहिनी, तुमची खोली तुमच्यासारखीच उदास दिसतेय. या खोलीत अजिबात रोनक दिसत नाही. हे बघा, या बाजूला साईड लॅम्प ठेवून द्या. तिकडे फुलांची चांगली फुलदाणी ठेवा आणि या ठिकाणी सुंदर अशी मोराची पेंटिंग लावून द्या. अशा पद्धतीने तुमची खोली खूप सुंदर दिसेल." "ठीक आहे वहिनी, तुझं ते सामान कुठं ठेवले? दे, मी तुझी खोली व्यवस्थित लावून देते." राहुलला तर भानच नसतं आणि गुड्डीलाही काही अक्कल नाही. उमा खोलीला निहाळत म्हणाली, "तुम्ही व्यवस्थित सांगितले ना ताई, मी नंतर त्याच पद्धतीने खोली लावून घेईन. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ होते." सीमा उठत म्हणाली, "संध्याकाळचं जेवण तर आपण बाहेर करणार आहोत वहिनी. मी आईला सांगून ठेवले, आई स्वतःचं आणि बाबाचं जेवण घरी बनवेल." उमा बोलली, "नाही नाही ताई, हे बरोबर नाही. आईनी स्वतःचं जेवण स्वतः तयार करणं योग्य नाही. मी त्यांच्यासाठी जेवण बनवून ठेवते." "नाही वहिनी, काहीही चुकीचं नाही. आज बाबा सुद्धा फक्त खिचडीच खाणार आहेत. जेव्हा खाणार असतील तेव्हा आई गरम गरम बनवून देईल.
त्याची काळजी आज तरी करू नकोस. वहिनी, तुला माहीत नाही मी किती महामुश्किलीने घरातून 2 दिवस वेळ काढून आले. मला तुझ्यासोबत खूप गप्पा मारायच्यात आणि तू माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतेस. खरं सांग वहिनी, काय झालं? तुझा मूड असा उदास का असतो? मी इथं आल्यापासून मला काहीतरी वेगळं असं जाणवते. राहुलसुद्धा नाराजच दिसतोय. नेमका विषय काय आहे हे मला कळू दे आज. काही नाही ताई, तुम्हाला उगीच काहीतरी वाटते. सगळं तर व्यवस्थित आहे, सीमाने नजर चोरत उदास स्वरातच सांगितलं. यावर उमा म्हणाली, खोटं बोलू नकोस वहिनी. तुझं उतरलेलं तोंड खूप काही सांगून जाते. बरं, ते जाऊ दे. तुम्ही फिरायला गेला होतात, तिथून काय आणलं बघू दे. आणि दादाने तुला काय दिलं? सीमा थोडी गडबडली. मनातल्या मनात म्हणत होती, आता यांना काय सांगू? आईबद्दल काही सांगितलं तर त्यांना वाईट वाटेल. तिने शक्कल लढवली आणि म्हणाली, काही नाही, फक्त फिरून आलो आम्ही. उमा म्हणाली, असं कसं होऊ शकतं? तू पुन्हा खोटं बोलतेस का? बरं, ते जाऊ दे. तुमचे फोटो तरी दाखवशील? जेव्हा तुम्ही फिरायला गेला होतात, फोटो तरी काढले असतील ना? सीमाने फोटो दाखवायला सुरुवात केली. उमा मन लावून ते फोटो बघत होती आणि अचानक तिला एका फोटोमध्ये राहुल स्वतःच्या हाताने सीमाच्या गळ्यात एक सुंदर असा हार घालताना दिसत होता. लगेच उमा म्हणाली, हे बघ वहिनी, तुझी चोरी पकडल्या गेली. हाच सुंदर हार तुला राहुलने घेऊन दिला ना, प्रेमाची भेट म्हणून? आता सीमाला खोटं बोलता येतच नव्हतं. तिनं हळूहळू उमासमोर मन मोकळं करायला सुरुवात केली. एक एक करून प्रत्येक मनातली गोष्ट ती उमाला सांगत होती. उमासुद्धा तिच्या सगळ्या गोष्टी अगदी मन लावून ऐकत होती. सगळं ऐकून झाल्यावर उमा सीमाच्या पाठीवर थाप देत म्हणाली, सगळं काही व्यवस्थित होईल वहिनी, काळजी करू नकोस. चल, तू आता आवर, आपण बाहेर जाऊया. राहुलसुद्धा येतच असेल. पण सीमाला मात्र मनातल्या मनात भीती वाटत होती. आता काय होईल आणि काय नाही याचा ती सतत विचार करत होती. मी उमाताईंना आईबद्दल गोष्टी सांगायला नको होत्या असं तिला वाटायला लागलं. सगळ्यांसोबत सीमा बाहेर तर गेली होती, पण तिचं अजिबात लक्ष लागत नव्हतं. सगळेजण आनंदाने बोलत होते आणि बाहेर गेल्याचा सगळेजण आनंद अनुभवत होते. परंतु सीमा मात्र सगळ्यांमध्ये राहून सुद्धा एकटीच असल्यासारखी वाटत होती. घरी आल्यावर सुद्धा रात्रभर ती एकलकोंडेसारखीच दिसत होती. राहुलच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात येत होती. त्याने त्याबद्दल तिला विचारलं, पण तिने डोकेदुखीचं खोटं कारण सांगून दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करताना सीमा म्हणाली, राहुल, आज ऑफिसला तू दुपारची सुट्टी करून ये. आपण सिनेमा बघायला जाऊया. घरातील सगळ्यांनी आपापली कामं आवरून घेतली. सीमासुद्धा स्वतःचं आवरत होती. एवढ्यात तिची छोटी नणंद म्हणजेच गुड्डी तिथं आली आणि म्हणाली, वहिनी, आईने हा हार तुम्हाला घालून जायला सांगितले आणि सोबतच तिने तिची घडीसुद्धा टेबलावर ठेवली. हे बघून सीमाला खूप आश्चर्य वाटत होतं. राहुलही या गोष्टी आश्चर्याने बघत होता. आता सगळ्यांचं आवरून झालं होतं आणि सगळेजण सिनेमा बघायला निघाले. पण राहुलची आई, बाबा सोबतच गुड्डीसुद्धा घरीच राहिली. सिनेमा बघून झाला. सगळे घरी आले. राहुल आणि सीमा जेव्हा खोलीत गेले तेव्हा त्यांना स्वतःच्या डोळ्यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. कारण आता ती खोली त्यांची पहिली खोली वाटतच नव्हती. तिचा खूप कायापालट झाला होता. खोली खूप छान सजवली गेली होती. सीमानं पाहिलं, उमा बाजूलाच उभी होती. सीमाच्या हे सगळं लक्षात आलं. हा सगळा चमत्कार उमाताईंमुळे झाला दिसतो. उमा संध्याकाळच्या गाडीने सासरी परत जाणार होती. तिची सगळी तयारी झाली होती. सीमाने चहा केला आणि चहा घेऊन ती आईच्या खोलीमध्ये जात होती. खोलीत जाण्या अगोदरच तिच्या कानावर काही शब्द पडत होते. उमाताई आईसोबत बोलत होत्या. आई, तू वहिनीसोबत आज ज्या पद्धतीने वागशील ना, त्याच पद्धतीने उद्या तुझ्यासोबत ती सुद्धा वागेल. तेव्हा तुला खूप दुःख होईल. पण त्यावेळी त्यांना वाईट म्हणायला सुद्धा तुला तोंडच उरणार नाही. कारण तेव्हा खूप वेळ निघून गेलेली असणार. वहिनी या घरात नवीन आहे. तुम्ही ज्या पद्धतीने तिच्यासोबत वागाल
तीच छाप तिच्या मनावर नेहमीसाठी पडणार आहे. तिच्या मनावर कोणती छाप सोडायची, चांगली की वाईट, हे तुमच्याच हातात आहे. आई, वहिनीला आपलंसं करण्यासाठी त्यांचं काही हिसकावून घेऊ नकोस. उलट त्यांना देत जा. आणि गुड्डी, तू सुद्धा वहिनीची कोणतीच वस्तू स्वतःजवळ ठेवून घेत जाऊ नकोस. दरवेळी टोमणे मारून तुम्ही राहुलला सुद्धा हरवून बसाल. आत्तापर्यंत तुम्ही जेवढ्या गाठी मारून ठेवल्या त्या खोलण्याचा प्रयत्न करा. आणि लक्षात ठेवा, यापुढे कुठलीही गाठ तुम्ही या नात्यांमध्ये देऊ नका. हे सगळं ऐकून सीमा चहाचा ट्रे हातात घेऊन दारापुढे डोळ्यातून पाणी गाळत होती. ट्रे घेऊन ती आत आली आणि म्हणाली, उमाताई, तुमच्यासारखी नणंद सगळ्यांना मिळावी. चहाचा ट्रे टेबलावर ठेवून सीमा ओमाचे पाय धरण्यासाठी वाकत होती. तेव्हा ओमाने तिला गळ्याला लावून घेतलं. ओमाच्या आईच्या वागणुकीमुळे घरातलं सुख समाधान सगळं धुळीला मिळालं होतं. अशातच ओमाने स्वतःच्या आईला आणि छोट्या बहिणीला अशी शिकवण दिली, ज्यामुळे घरात पुन्हा सुख समाधान भरभरून आलं. कथा आवडली तर लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा बरं का. धन्यवाद.